नमस्कार मित्रांनो, मी वीज मित्र अशोक इलेक्ट्रिशियन. तर आता एका ठिकाणी इथं मी टॉवर लाईन लावलोय. तर इथं तुम्हाला दाखवतो मी जे एमएससीबीचं मीटर आहे, एमएससीबीच्या मीटर जे आउटपुटमध्ये आहे, त्याला फ्यूज टाकलाय. तर मित्रांनो, तुमच्या पण जर घरी एमएससीबीचं मीटर असेल आणि त्याचं आउटपुट जर फ्यूज टाकत असाल, तर फ्यूज टाकू नका. कारण की आज फ्यूज हा जमाना खूप जुना झाला. तुम्ही आता तिथं एमसीबी वापरा, किंवा तुम्ही तिथं मेन म्हणजे एमसीबीच वापरा किंवा आरसीसी वापरा. पण फ्यूज जमाना आहे. फ्यूज काय होतं, आपण फ्यूज सारखा सारखा जातो म्हणून जाड वायर वापरतो. त्याच्याने घरामध्ये शॉर्ट सर्किट किंवा आग लागण्याची शक्यता असते. फ्यूज उडत नाही लवकर. तर आता इथं पण तेच जुनं वायरिंग तुम्हाला दाखवतो. हो का, फ्यूज आहे इथे, ह्याला वायरला जॉईंट देखलाय. हे असं वायरिंग आहे बघा. आता इथं कधी आग लागली ना, तरी पण विझणार नाही किंवा काहीतरी वायरिंग जळून जाईल, सगळं बोर्ड वगैरे जळतील. तर आता मी इथं काय करणार आहे माहिती का, तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आपला. आपण इथं त्याला एक 2 पोलचा एमसीबी बसून देणार आहे. तर एमसीबीचा फायदा काय माहिती का, तुमचं शॉर्ट सर्किट झालं तर एमसीबी जागेवर ट्रिप होईल. आणि एमसीबी शॉर्ट सर्किटला ट्रिप होतो, एमसीबी ओव्हर करंटला ट्रिप होतो. म्हणजे समजा आता आपण इथं 16 एम्पियरचा एमसीबी टाकणार आहे, तर एमसीबी काय होईल, तुमचं 16 एम्पियर पेक्षा जर जास्त करंट व्हायला तर जागेवर ट्रिप होईल, किंवा फेज न्यूट्रल एकत्र राहिलं तर जागेवर ट्रिप होईल. तर आपण आता इथलं हे वायरिंग चेंज करणार आहे. तर ब्लॉक कंटिन्यू करा.